तर गोकुळधाम प्रसूतीगृहाची इमारत ही तातडीनं ताब्यात घ्या अशी मागणी प्रीती सातम यांनी केली आहे। लाईफलाईन संस्थेला टर्मिनेट करा, भाजप नगरसेविका प्रीती सातम यांची मागणी। 8 ते 9 वर्ष उलटून सुद्धा माता आणि बाल रुग्णांना महापालिकेनं प्रसूतीगृह ताब्यात घेऊन NICU चालवावा अशी मागणी प्रीती सातम यांची। गोकुळधाम प्रसूतीगृहाची इमारत तातडीनं ताब्यात घ्या अशी त्यांची मागणी। जे प्रसूतीगृहामध्ये ज्या संस्थेला दिलेलं आहे त्यांनी अजूनपर्यंत महिला आणि बालकांसाठी वैद्यकीय सुविधा सुरू केलेली नाहीये, उलट कराराचं उल्लंघन केलं आणि आज तिकडे शाळा चालवतात। त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय आणि दारुड्याचा अड्डा सुरू झाला। त्याला पेनल्टी नाही, त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि लगेच काढून त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्या आणि आमच्याकडच्या ते प्रसूतीगृह आणि NICU सुरू करा।